इसको पहचान रहे हो क्या? देखो भी नहीं रही हूँ मैं, मान दे रहा हूँ। बोल आता कहाँ बोलते थे बोल। कहाँ से हो भैया? हाँ तुम लोग किधर जा रहे हो वो बताओ मेरे को। आणि खूप छान वाटतं हे जे टॉवर आहेत ना लोक सुद्धा तर घेतलंय एक आमच्या दोघात एक घेतलंय आणि त्या नवरा बायकोनी एक घेतलंय. नवरा बायको हे लग्न नाही झालं त्या आलोय लाईन आहे आणि आरती. हे बघा आपली बाईक मस्त चकचकीत धुवून ठेवलं आहे. पाठचा मडगाड काढून टाकलं आहे कारण पाऊस गेला त्याच्यामुळे कसं चैन लूज होते थोडी म्हणून मी काढून टाकलं आहे कारण कंपनी फिटेड नाही म्हणून. थोडंसं आता कोल्ड स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल जर्नी विथ 2 व्हील्स. खूप दिवसांनी व्लॉग बनवत आहे. मला खूप जणांनी विचारलं थंड का झालास, काय सांगू कामापासून फुरसत नाही भेटत आहे, डबल ड्युटी चालू झाली आहे. तर आजचा व्लॉग आजची व्हिडिओ आणि आपण आज जाणार आहे अंबरनाथ साईडला. आणि आता जास्त काही नाही, सुरुवात करूया आपण साहिलच्या इथून RCT मॉलच्या वाटी जे आपला नाश्त्याचं ठिकाण आहे. चला निघूया. आता आजचा गेटअप बघा, जॅकेट वगैरे नाही घातलं आहे. आता आपण पोचलो आहे साहिलच्या इथे. सिद्धेश इसको पहचान रहे हो क्या? इसको इधर इधर इसको पहचान रहे हो क्या? देखो भी नहीं रही हूँ मैं, मान दे रहा हूँ। और ये साहिल एकदम नॉर्मल वे बनून आलाय. चला निघूया. माझ्याच पाठी आहे ना, विसरलो मी. कैसे पकड़ के बैठ रहे हैं? मस्त आता मग. हर हर महादेव. किती? 42. हां तर मित्रांनो अशा प्रकारे निघालो आहे. नाश्ता नाही केला आणि हे जोडपं कुठे चाललंय काय माहिती. काय बोलतो सिद्धेश? नवरा बायको वाटतायत ना? हां देवदर्शनाला चालले लग्नानंतर. लग्नानंतर दर्शनाला चालले ते. तसंच वाटतंय. मार दे उसको. बाकी तुम्हाला सांगतो कुठे चाललो आहे. अंबरनाथ शिव टेम्पल जे प्राचीन शिव टेम्पल आहे तिथे चाललं आणि मग तिथून ते दर्शन करून कोंडेश्वर तिथेच 12-13 किलोमीटर आहे. बोल आता काय बोलतो ते बोल. कहाँ से हो भैया? हाँ तुम लोग किधर जा रहे हो वो बताओ मेरे को. जावत है बहुत दूर. मंदिरात लग्न करायला जातात. भोले बाबा से मिलने जावत है. लग्न करायला चाललात ना तुम्ही मंदिरात? आणि दोघं आणि रुबी कुछ तो बोल. मंदिरात कोणती साईड लागणार रे? नंतर कोर्टात पण करून द्यायला गेलं. आणि तुम्हाला कोंडेश्वरचं सांगितलं तिथे वॉटरफॉल आहे आणि त्या वॉटरफॉलमध्ये ते देवस्थान आहे आणि त्या वॉटरफॉलमध्ये 2 मंदिर आहेत. मेन मंदिर थोडं नदीच्या साईडला आहे त्यामुळे ते पण बघण्यासारखं आहे. आणि तुम्ही ते पिकनिक म्हणून जाऊ नका तिथे, एक देवदर्शन आणि आमच्यासाठी बाईक राईड आहे ती. ते बाईक यूज करतात पण लोक नावं ठेवतात की पिकनिक म्हणून तुम्ही जाऊ शकता. पिकनिक म्हणून नाही, एक देवदर्शन आणि एक प्राचीन ठिकाण आहे ते बघण्यासाठी तुम्ही जा. जरा व्ह्यू छान आहे. मला माहिती आहे थंडीच्या टायमाला अर्ली मॉर्निंग जे व्ह्यू असतं ते खूप मस्त असतं. आणि साहिल आलाय ना फक्त पोहायसाठी आलाय बस. हे मस्त वाटतं फोटो काढायसाठी. साहिलच्या मनात फक्त एकच आहे
पोहायला भेटणार आहे की नाही. म्हणजे ॲक्च्युली आहे मुंडेश्वरला, पण सध्या तिथे मध्ये मागच्याच वर्षी त्याच्या मागच्या वर्षी 1-2 जणं मेली आहेत. त्यामुळे कसं तिकडे देत नाही, कारण लोक हलगर्जीपणा करतात, उड्या मारतात कशाही. मारा उड्या सांभाळून, 1-2 मारा, मन मोकळा करा, बस करा. उगाच कशाला आपल्याला जीवाची मस्ती करायची. आणि हे खूप छान वाटतं. हे जे टॉवर आहेत मस्त, लोकंसुद्धा आहेत मस्त. साला आपल्या साईडला आहेच नाही. आणि मला जरा सजेशन येत आहेत की चॅनल ग्रो करण्यासाठी हिंदीमध्ये बोलत जा. पण आपली हे काय श्री देवस्थान संस्था घनसोली गावकी गवळी देव. ओके, गवळी देव. तिथे आलो नाही कधी, खूप येऊ कधी. काय बोलतो? गवळीदेव वॉटरफॉल आहे ना. हां, मंदिर आहे की काय आहे? मंदिर पण आहे. हां, पुढे गेलं ना थोडंसं ट्रॅक करून वॉटरफॉल आहे. मस्त असेल. आता नाही. रूबी, तेरे को ऊपर पहुंचेगा ये. रूबीचं तुम्ही बघितलं जेव्हा आपण त्या सिक्रेट वॉटरफॉलला गेलेलो, एवढी मजा आली. वा, हा थोडा आतून आल्याचा फायदा झाला काहीतरी. रोड छान आहे जरा. मी इथे फर्स्ट टाईम आलो आहे, कारण जो बाहेरून रोड जातो मला समजलं कुठून जातो तो. तर मस्त रोड आहे. मित्रांनो थोडासा ब्रेक घेतला, नाश्ता करूया का, पोटात काय नाही आणि हा रोड खराब आहे म्हणून वैताग येतो. काय नाही, इडली मेंदूवडा खावा. अरे माझी गाडी. ये बघा वॉटर क्रॉसिंग मेरे गाड़ी की लग रही है, अभी धोई है कल. अरे यार, चलो पार्किंग करू, आपण जाऊया. ही पाठची साईड आहे. ॲक्च्युली आम्ही पाठच्या साईडून आलो आहे. नक्की माहीत नाही मेन गेटच आहे का, कारण त्या साईडून पण रोड होता. हे जाताना तर इथूनच दिसतात. मला वाटतं मेन गेटच असणार. ऐसे क्यों मुँह करके बोलती है? प्यार से मुँह करके उसको बताया ना कुछ तो मैंने. ठीक है ना, हे तू काय गुगल पे केलेस? ठीक आहे, येऊन देतो काका, येतो. हे घेतलंस? घे, चल जाऊया. हे तुम्ही काय घेतलंय? हे घेतलं ना, ठीक आहे चल. तर घेतलंय एक, आमच्या दोघात एक घेतलंय आणि त्या नवरा बायकोनी एक घेतलंय. मग होईल ना लवकर. चला आता जाऊया. चला, हा गेट आहे. नाही बाबा, शूज खराब झाले तर चालतील, सॉक्स नाही काढणार. आलोय मंदिरात, एंट्री मारले. वाव, फायनली मंदिराच्या इथे आलोय. लाईन आहे आणि आरती चालू आहे. तृप्त झाला देवा. अंबरनाथ प्राचीन मंदिर हे मुंबईजवळील अंबरनाथमध्ये स्थित आहे. याचं दुसरं नाव अंबरेश्वर सुद्धा आहे. आणि असं मान्यता आहे की हे मंदिर पांडवांद्वारे एका दिवसात एका रात्रीमध्ये बनवले होते.
हे 11व्या शतकातील आहे आणि याचे 3 मुख्य द्वार आहेत. मेन मुख्य द्वारवर 2 नंदी आहेत आणि हे मंदिर मोठमोठ्या शिलांपासून बनवलं गेलेलं आहे. सोमवार आहे त्यामुळे आम्हाला पण लेट झाला आहे आणि आरती चालू आहे. आता लाईनीमध्ये उभे राहतो, तुम्हाला दाखवतो लाईन. फायनली आरती झाली आहे. नशीब आहे आमचं की एवढी लाईन नाही आहे, बस एक चौकोन पाठी आहे आमच्या अजून खूप सारी लाईन, पण आता एवढे नाही येणार मला वाटतं. आता आम्ही दर्शन घेतो. आरती घेताना आरती झाली आहे तर त्याची आरती आली. समज प्राइस का नाम लेना है. हाथ ऊपर करके बम बम भारत माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की वंदे वंदे हर 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 महादेव शंभो जगदम्ब जगदम्ब बोलेगी फौज करेगी मौत मंदिर में आएगी रोज. फायनली दर्शन झालं आहे व्यवस्थित. मंदिराच्या पूर्ण चौबाजूने आम्ही बघितलं आहे. कुंडसुद्धा बघितलं आहे. पाठी कुंड होतं, तुम्हाला दाखवलं मी. आता आम्ही चाललो आहे कोंडेश्वरला. तर इथून मिनिमम 12-13 किलोमीटर असेल, जास्तीत जास्त 16 किलोमीटर. तर आता भेटू कोंडेश्वरला. ओके, आता जाताना तुम्हाला दाखवीनच थोडंफार, नाही तर मग डायरेक्ट कोंडेश्वर.